नमस्कार मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना या योजनेमार्फत नवबद्ध घटकातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना जवळपास 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळत असते। तर मग आता या योजनेसाठी नेमका अर्ज आपल्याला कसा करायचा आहे, कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो, संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना 51,000 रुपये 2 हप्त्यामध्ये दिल्या जातात। तर भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता वजा करून या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना 5,000 रुपये आणि इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 2,000 रुपये शैक्षणिक साहित्यासाठी दिले जातात। तर मग आता यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत किंवा यामध्ये अजून कोणते नवीन अपडेट आहे मित्रांनो, हे आपण सर्वात आधी पाहूया। तर या ठिकाणी काही महत्त्वाची सूचना सुद्धा आहेत। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेच्या सन 23-24 या शैक्षणिक वर्षातील नवीन नूतनीकरणाचे ऑनलाईन अर्ज स्वीकार करण्याची अंतिम दिनांक 25/3/2024 आहे आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये नूतनीकरण अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना 23-24 मध्ये नवीन अर्ज भरायचा असल्यास त्यांनी आपला आधार क्रमांक हा टाकून अर्ज भरायचा आहे। तर मग आता या अर्ज भरण्यासाठी आपल्याला काही हमीपत्र सुद्धा लागणार आहेत किंवा जे भाडे पावती आहे ती पावती सुद्धा लागणार आहेत, काही शपथपत्र सुद्धा लागणार आहेत। तर हे मिळवण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा ठेवली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे संपूर्ण अर्जाचे नमुने मित्रांनो डाउनलोड सुद्धा करू शकता आणि काही जे अर्ज आहेत हे बॉन्डवर ॲफिडेविट सुद्धा करायचे आहेत, परंतु तहसील कार्यालयामधून ॲफिडेविट मिळत नसल्यामुळे तुम्ही नोटरी सुद्धा ॲफिडेविट करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो हे अर्जाचे जे नमुने आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर त्याचबरोबर मित्रांनो काही महत्त्वाचे घटक सुद्धा अपडेट असणं गरजेचं आहे। तर नवीन अर्जासाठी विद्यार्थ्यांची जी संपूर्ण अपडेट माहिती आहे ही संपूर्ण माहिती जर पूर्ण असेल त्याच वेळेस तुम्ही हा अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही महत्त्वाचे विद्यार्थ्यांची माहिती सुद्धा आहेत, त्याचबरोबर बँकेचा तपशील सुद्धा आपल्याला या ठिकाणी संपूर्ण असणं गरजेचं आहे आणि अर्जासोबत जी अपलोड करायची कागदपत्र आहेत ही कागदपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे। म्हणजे या ठिकाणी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत तर अर्जदाराचा फोटो, अर्जदाराची सही, जातीचा दाखला, आधार कार्डची प्रत, बँक खाते उघडल्याचा पुरावा म्हणून बँक बुकच्या पहिल्या पानाची प्रत असणं गरजेचं आहे किंवा पासबुक जर नसेल तर स्टेटमेंटची पहिल्या पानाची प्रत आपल्याला जोडायची आहे। तर तहसीलदाराकडील जो कमी दर्जा नसलेला महसूल पुरावा अधिकारी यांचे जे उत्पन्नाचा दाखला आहे तो या ठिकाणी लागणार आहे। तर विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो सुद्धा आपल्याला लागणार आहेत। तर अशा प्रकारे जी ही कागदपत्र असणार आहेत ही संपूर्ण कागदपत्र मित्रांनो लागणार आहेत। त्याचबरोबर महत्त्वाची माहिती म्हणजे ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट सोबत ऑनलाईन अर्ज जोडलेले कागदपत्र यांची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करायचे आहे। तर मित्रांनो सर्वप्रथम आता अर्ज कसा भरायचा आहे किंवा जेही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये असेल त्यांचा अर्ज कसा भरायचा आहे याची संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी घेणार आहोत। तर सर्वप्रथम आता अर्ज कसा भरायचा हे आपण पाहूया। तर मित्रांनो याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे, लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता। तर मित्रांनो या अर्जाला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि याच्या बाजूला जी बेल आयकॉन असते या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ प्रत्येक योजनेची माहिती तुमच्यापर्यंत आधी पोहोचवण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे। तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसेल फॉरगेट पासवर्ड, फॉरगेट युजर नेम, रजिस्ट्रेशन अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल। तर रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं युजर नेम तयार करायचं आहे, पासवर्ड तयार करायचा आहे, कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे, ईमेल आय टाकून मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी करून या ठिकाणी तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण व्यवस्थित भरली, त्यानंतर सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जोही आपला युजर आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून कॅप्चा कोड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून यावर पुन्हा एक OTP येईल, तो OTP सुद्धा या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। तर सेंड OTP या बटनावर आपण क्लिक केला आहे। अशा प्रकारे या ठिकाणी हा OTP सुद्धा आपल्याला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे।
त्यानंतर मित्रांनो आपला आधार या ठिकाणी व्हॅलिडेट झाल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपला युजर आय डी आणि पासवर्ड कॅप्चा कोड टाकून पुन्हा प्रोफाईल लॉग इन करून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो प्रोफाईल या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर प्रोसीड टू ॲप्लिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 8 स्टेप पूर्ण आपल्याला करायचे आहेत। पर्सनल डिटेल, त्यानंतर ॲड्रेस डिटेल, पॅरेंट डिटेल्स, करंट क्वालिफिकेशन, पास्ट क्वालिफिकेशन, अदर डिटेल्स, हॉस्टेल परफॉर्मन्स आणि अपलोड डॉक्युमेंट, हे संपूर्ण स्टेप मित्रांनो या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार्टचं बटन दिसेल ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे। तर मित्रांनो तुम्ही जर नवीन अर्ज करत असाल तर या ठिकाणी न्यू टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हॉस्टेलला जर असाल तर हॉस्टेल निवडायचं आहे किंवा स्वधार आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी न्यू असेल तर या ठिकाणी सिलेक्टवर क्लिक करून आपलं कोणत्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी बसतो ते आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण अपडेट माहिती भरली आहे। त्यानंतर मॅरिटल स्टॅटस, अनमॅरिड आहे, मॅरिड आहे, डिवोर्स आहे, विडो आहे, जे ऑप्शन या ठिकाणी असेल ते या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी वडिलाचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे, या ठिकाणी भरपूर अशा कॅटेगरी दिसेल, तर जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे। त्यानंतर जी तुमची सबकास्ट असेल सबकास्ट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि तुमचा कास्टवर जोही नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि युसिंग डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्याची तुमची कास्ट आहे ती या ठिकाणी टाकायची आहे आणि या ठिकाणी ॲप्लिकंट नेम ॲटोमॅटिक मित्रांनो या ठिकाणी येणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे एसडीओची कास्ट आहे किंवा DY कलेक्टरची आहे ते सुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे आणि तुम्हाला कास्ट कधी मिळाली ती तारीखसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे डोमिसाईल प्रमाणपत्र आहे किंवा नाही, तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी आहे किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी भरायचं आहे। डोमिसाईल प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर यस या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे। डोमिसाईलचा सर्टिफिकेट नंबर आणि डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला कोणाकडून मिळाला आहे, तहसीलदार, नायब तहसीलदार या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो समोरची स्टेप ॲड्रेस डिटेल्स, तुमचा ॲड्रेस जोही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस संपूर्ण या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। तुमचा जिल्हा, तालुका, तुमचं गाव, त्यानंतर पिनकोड, त्याचबरोबर या ठिकाणी सेम ॲज परमनंट ॲड्रेस तुम्ही जर सेम एकाच ठिकाणी राहत असाल तर निवडायचा आहे किंवा जो तुमचा 2 नंबरचा ॲड्रेस असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पॅरेंट ॲड्रेस 3 नंबरची प्रोफाईल या ठिकाणी मित्रांनो भरायची आहे। त्यानंतर तुमचा पॅरेंटचा ॲड्रेस जो असेल तो या ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची आहे। ज्या ठिकाणी आपण समोरची माहिती भरली त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती भरायची आहे। त्यानंतर तुमचा पॅरेंटचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुमचे पॅरेंट जर एकाच ठिकाणी राहत असेल तर सेम ॲज पॅरेंट्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो करंट क्वालिफिकेशन भरताना या ठिकाणी सुद्धा न चुकता तुमचा अर्ज मित्रांनो तुम्हाला भरायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पॅरेंट डिटेल सुद्धा आपण व्यवस्थित भरली। सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो चौथी स्टेप येते करंट क्वालिफिकेशन, जी संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित सुद्धा भरून घ्यायची आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी करंट क्वालिफिकेशन सुद्धा आपण व्यवस्थित भरलं आहे। तर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपले ॲडमिशन आहे तो जिल्हा, तालुका, त्यानंतर क्वालिफिकेशन ॲडमिशन कशाला आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर कॉलेज नेम, या ठिकाणी कॉलेज नेम निवडलं आणि कोर्स नेम सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयर घ्यायचं आहे आणि कंप्लीट ऑफ पर्चेसिंग या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर जर गॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला गॅप टाकावं लागेल किंवा गॅप नसेल तर या ठिकाणी 0 येईल आणि मोड रेग्युलर। त्यानंतर सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर पास्ट क्वालिफिकेशन या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे। जसं की इन्स्टिट्यूट स्टेट जे असेल ते या ठिकाणी भरायचं आहे। त्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट जो जिल्हा असेल जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर जसा तालुका आहे तालुका निवडायचा आहे आणि क्वालिफिकेशन लेवल या ठिकाणी टाकून स्ट्रीम म्हणजे तुमचं एज्युकेशन कशात आहे ते टाकायचं आहे आणि तुमच्या कॉलेजचं नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कोर्स कोणता आहे ते टाकायचं आहे, तुमची युनिव्हर्सिटी आणि कंप्लीट कोणत्या वर्षी झालं हे सुद्धा टाकायचं आहे। त्याचबरोबर एज्युकेशनल मोड या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी अपडेटमध्ये टाकायची आहे। त्यानंतर पास आहे किंवा फेल हे सुद्धा टाकायचं आहे आणि अटेम्प्ट म्हणजे एक वेळेस पास झाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि पर्सेंटेज सुद्धा भरून घ्यायचे आहे
आणि तुमची जी मार्कशीट असेल मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचा जर गॅप असेल तर यस या बटनावर क्लिक करून किती वर्षाचा गॅप आहे तो गॅप या ठिकाणी निवडायचा आहे आणि ॲड गॅप डॉक्युमेंट तुम्ही जोही बॉन्डर ॲफिडेविट केलेला असेल गॅप असेल त्या ठिकाणी ॲड करून मित्रांनो अपलोडसुद्धा करून घ्यायचं आहे। त्यानंतर संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। माहिती वाचल्यानंतर सेव्ह या बटनावर पुन्हा क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अदर डिटेल्स सुद्धा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित भरायचे आहे। जसं की हॅव अवेलेबल एनी मेंटेनन्स अलाउड फॉर प्रोफेशनल कोर्स, तर या ठिकाणी नो ठेवायचा आहे। तुम्ही जर अपंग असाल तर या ठिकाणी यस करायचं आहे। यस केल्यानंतर या ठिकाणी किती टक्के अपंग आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर अपंग नसल्यास नोवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इट दिस कोर्स अवेलेबल युअर डिस्ट्रिक्ट, तर या ठिकाणी तुमचा जर जिल्हा या ठिकाणी असेल तर निवडायचा आहे। त्यानंतर नो या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर हॅज द ॲप्लिकेंट प्रिव्हियसली लिव्ह इन गव्हर्नमेंट हॉस्टेल, तर तुम्ही जर गव्हर्नमेंट हॉस्टेलला असाल तर या ठिकाणी यस करायचं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जोही जिल्हा असेल जिल्हा, त्यानंतर नेम ऑफ हॉस्टेल, तुमच्या हॉस्टेलचं नाव, ड्युरेशन फॉर्म, ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन झालं होतं ती दिनांक आणि ड्युरेशन टू कधीपर्यंत या ठिकाणी निवडायचं आहे। जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला नसाल तर नो या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो स्टेप येते शेवटची, ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोडची। तर या ठिकाणी तुम्हाला जेही डॉक्युमेंट सांगितले होते संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे। डॉक्युमेंट या ठिकाणी अशा प्रकारे कोणते डॉक्युमेंट असेल तर या ठिकाणी आपण नमुना म्हणून डॉक्युमेंट अपलोड केला आहे। अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला जोही डॉक्युमेंट तुमचा असेल डॉक्युमेंट या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट जे शेवटचं स्टेप आहे मित्रांनो, शेवटची स्टेप या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायची। तर मित्रांनो अर्ज भरताना संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे किंवा नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर ग्रीव्हन्स इन्फॉर्मेशन डिटेल्स फॉर्म या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका, कॅटेगरी निवडायची आहे। त्यानंतर ग्रेव्हिएशन सजेशन टाईप या ठिकाणी जे असेल त्या तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर ॲडमिशन डेट आणि तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही जोही अर्ज भरला किंवा तुमचं जी स्क्रीनशॉट मारला असेल तो स्क्रीनशॉट ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा संपूर्ण अर्ज हा आपण व्यवस्थित भरला आणि त्यानंतर अर्जाचा जोही तुमची फाईल आहे ती फाईल तुम्ही संपूर्णपणे प्रिंट ही डाउनलोड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण अर्ज या ठिकाणी भरला आहे। आशा करतो अर्ज भरताना तुम्हाला माहिती संपूर्ण समजली असेल। त्याचबरोबर या ठिकाणी युजर मॅन्युअलसुद्धा आहे। युजर मॅन्युअल डाउनलोड करून तुम्ही संपूर्ण अर्ज या ठिकाणी समजूनसुद्धा घेऊ शकता आणि अर्ज भरताना काही प्रॉब्लेम आला तर या मॅन्युअलच्या आधारे तुम्ही अर्ज हा आरामशीर भरू शकता। तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला हा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी।